बाप्पाला म्हणती माझ्या लेकरा बाळाला सुखी ठेवा ती मागती बाप्पांकड. गणराज माझा आज आले तर आगमन झालंय आपल्या घरी, काय सगळ्यांच्या घरी आगमन झालंय, सगळ्यांच्या घरी थाटात एकदम आनंदात आले तर या गणपती बाप्पा आल्यावर सगळी आनंदात खुशीत असते ती, कारण की ही सणच तसा आहे व एकदम आनंद गगनात मात नाही एवढा आनंद असतो. बारकी लेकरं देखील म्हणते ती की गणपती बाप्पा आल्याला आम्हाला चालते, पण जाताना त्यांच्या देखील डोळ्यात पाणी येते. ते आपल्यापेक्षा लेकरले आणखी येते असं गणपती बाप्पा येतं बरं का. आणि तुमच्या कविताने इथं मोदक बनवले, तर इकडं स्वामींना लाडूचा प्रसाद ठेवलाय आणि आपल्या गणपती बाप्पाला विसरली लाडू ठेवला नाही. झालं बघा सकाळ धरणं लाडूची तयारी तुम्हाला तर माहिती आहे, सकाळ धरणं चालू होती. काय केलं खाल्लं का नाही येत दोन आवाज देखील कशात नाही ना. तुमच्या सूर्य लागलाय ना बघा. माझा सूर्य लागलाय. घरचं तूप आहे म्हणून मोदकाला तूप किती वताय चालू आहे. असं झालंय मला वाटतं झोपून वताय चालू आहे गाई. तुपात घेतलंय भाजून जरा अजून मला असावं म्हणून ना अजून ओतून घेतली. तर आपलं झालं बघा. बुंदीचं लाडू म्हणायचं, मोतीचूरचं लाडू म्हणायचं, कशाचं लाडू म्हणायचं झालं तयार. कशाचं आहे तर सगळ्यांना माहित आहे ती झालं तयार. तर लाडू बघा एकदम मस्तपैकी झाले तर बहिणीनं आहे का आपल्या घरच्या. हो का तुम्ही म्हणसाल वरण काही काय टाकती तर फुट नाही, तर तसं काय नाही, लाडू एकदम मुलायम माहित का आहे का एकदम मस्त मध्ये झाले. तर आतनं पण कसं आहे तर बघा. आणि आता मोदक बी असं एकदम मुलायम बनवायचं आहे बरं का. दाजी सारखं मुलायम बनवायचं आहे तर बहिणीनं कुचक बोलते लाडू बनवून ना. तुम्हीच सांगा लाडूला घरी करायचं म्हणजे त्याची भांडी किती पडते ती सगळी भांडी घासून आता आणून ठेवली, सगळा राडा आवरला. अजून म्हणलं ही पाठीशी मोदक करून घ्यावं होतं, कारण की ही मेन केल्याशिवाय आपल्याला बाप्पाला आणा येत नाही, म्हणून म्हणलं ही पाठीशी करून घ्यावं. इथं काय लगेच वाटतंय हँडल मारलं की इंजिनानं पाणी बघा बघा फेकलंच पाहिजे, कुठं आणायचं. अगं त्याला इंजिन हिरीव बसवावं लागतंय. तू घरी हँडल हाणायची हिरीत पाणी कधी बाहेर निघायचं. आता कसा आवाज आला माझ्या कुंडच तिकड्या पाडून घेतल्या, चुरून माझ्या कुंडच घेतल्या, बांधायची एवढं जो आलं काय लगेच. एवढी भांडी पडली तेवढी भांडी पडली. बांधायला काय थोडं नेट लागतंय काय? हाय नाही तेवढं नेट लावावं लागतंय. अरे मेन काम कुणाचं आहे पण हे तुमचं बायांचं आहे, गाड्यांचं नाही. कोण म्हणतं गाड्यांचीच काम? बायांचीच काम आहे ती. गाड्यांची काय नुसती खायची येते का? कोपरा ताट वाढून दिलेलं आहे तर खायचं काम गाड्याचं आहे. हाय काय असं कुठलं बायांची कामं देखील तू गाड्याची करायला लावली आणि वरण अजून म्हणते काय गाड्यांना कोपरापर्यंत बघून. मग बायांना काय तुम्ही सांगा. तुम्ही घरात सगळी जण आहे मग तुझं खोर लागितलं म्हणून नका चोळीत तोंडा पडला तुमच्या. अगं पण काम तुझं आहे का नाही? तू काम वाटून देते का नाही? गणपती बाप्पा तू सांग त्या टायमाला असलं काय करते तू? गणपती बाप्पा यायचंय म्हणून काय झालं? आज बाप्पा यायचं का नाही घरी मग बसायचं आहे का नाही बहिणीनं. आनंदात गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायचं, थाटात त्यांची आरती, त्यांना जी काय आवडतंय ती सगळं आपलं व्यवस्थित करायचं. असं आडवं बोलून शिना आडवं चालून शिना कुठलंही कार्यक्रम कुठलंही कार्य करायचं नाही. माझ्या नाकापाशी काढीन मोडून. तुम्हाला मोडण्याशिवाय काय येतं दुसरं चांगलं काय येतं? सगळं असलंच येतंय तुम्हाला होय. आपल्यात बाप्पा यायचं पण साधा सिंपल बरं का. तुम्ही म्हणसाल काय तर ती डेकोरेशन वगैरे तसं काय नाही, कारण आपल्यात जर त्या वर्षी कसं आहे परंपरेनुसार गणपती आले की आपण गणपती आणतो, साधी सिंपल त्यांची पूजा करतो. गौरी आले त्याच्यामध्ये गणपती घेऊन त्यांची पूजा करतो. ज्या दिवशी गौरी जाते त्या दिवशी आपण गणपती विसर्जन करतो. ही आमच्या म्हणजे आई वडिलांनी पडलेली परंपरा आहे, त्यामुळे ती आम्हाला पण तशीच पुढे चालवावं लागते. बदल करून काही चालत नाही, केला तरी बी चालतोय. पण कसं आहे वयस्कर लोक म्हणते ती तुमच्या आई बापांनी जी केलंय तीच तुम्ही करा, म्हणून बाय मला तरी म्हणलं होतं आपण गौरी जोपर्यंत विसर्जन आपण करत नाही म्हणजे जायचे येते तोपर्यंत गणपती इथं छोटस मंदिर बनवून चांगलं मस्तपैकी माळा पिळा लाईट पीठ लावून बसवू तर नगो म्हणजे तशी, कारण परत आपल्याला गौरीच्या मध्ये गणपती घ्यायचा आहे. लाईट गेल्यामुळे बरं काय असं झालंय, आता घरातली लाईट गेली या त्यामुळं प्रकाश असा पडतो या, समजून घ्या जरा बरं का.
बहिणीनं माझ्या तर आपली अशी पूजा झाली बरं का. आता सगळी काय पूजा करून घेतली इथली. इथं पण तुम्हाला अजून काय दुसरं दिसत नाही. मोदक ही काय ठेवलं नाही तर इथं तुपाचा दिवा लावलाय बघा. बाई तर आपलं गणपती बाप्पा असं आहे तर बरं का बहिणीनं. साधं सिंपल आहे बरं का आपल्यात. साधं सिंपल आहे तर दाजी चोरावून येऊन इथं गपचूप कसं बसल्यात. बघतोय हो कसं केलंय कसं नाही. साधं का असं आपण गोड झार दिसतंय आणि तुपाच्या 7 ज्योती लावले त्या आज आपल्या गणपती बाप्पाच्या स्वागता करता. कसलं खतरनाक दिसतंय बहिणीनं. लाईट देवाच्याच म्हणजे मनात होतं का काय कुणास ठाऊक असं दिसायचं होतं म्हणून ना देवानीच लाईट घालवली असं म्हणावं लागेल मला. तर आपल्याला बी इथं लाइटिंग करायचं आहे पण कसं झालंय आपला म्हणावा असा देवारा नाही हो. त्यामुळं नाही साधं सिंपल आहे. पण जेणेकरून जर आपल्या सौभाग्यात किंवा आपल्या भाग्यात असेल तर पुढल्या वर्षी आपलं गणपती बाप्पा चांगल्या देवाऱ्यात चांगल्या आगमनात येणार आपल्या घरी. अहो कसं पण असं द्यावं. गणपती बाप्पा म्हणत नाही की मला एकदम थाटात एकदम असं लाइटिंगात ह्याच्यात ठेवा. गणपती बाप्पाला आपल्या मनापासून श्रद्धा मनापासून भक्ती असली आणि असा जरी दिवा असला तर त्या लाइटिंग पेक्षा हे दिवा सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर बहिणीनं तुम्ही बघा हवं कसं दिसतंय. तर आपल्या घरी तूप असल्यामुळे आपण सगळं दिवस जे आहे ते तुपात लावले. मोदक पण झालं आपलं. मोदकाचा नैवेद्य ठेवलाय पुढं. आणि गणपती बाप्पाला बारका बनवलं नाही हीच ठेवायचं. बारका कशा पाय आपण मोठं खायचं बाप्पाला बारका कशा पाय करायचं. त्यांच्या हातावर बसतोय तेवढा बारका बनवायचा नाही. बसवायचं म्हणल्यावर येतंय मला बसवायला. माझी मी बसवते गे एवढा मोठा. मग एवढं मोठंच करायचं ना सगळं मोठंच करायचं आणि चांगलंच करायचं. मी बघितली ह्याच्यात काय आरती कशाची आहे ती. सत्य लाईट पण आली हो का. सत्य तुमचं तर बहिणीनं बघा लाईट आल्यावर तर अजून रंग आला की वा. अहो रंग यायला काय आपला देव बाप्पा नाथ खुळाच आहे का नाही. भले आपल्या कुठं डेकोरेशन नसू द्या स्टेज नसू द्या गेट नसू द्या पण शोभा येण्याला आहे. गेली की लाईट गेली काय तुम्हाला काय भिवून चालली. तर बहिणीनं झालं बरं का आपलं का साधं सुद्धा आपलं देवपूजा आरती ही सगळं काय असेल ती झालं एकदम व्यवस्थित. इथं तुम्ही बघताय. अगं काय एवढं वाकून बघती. काय नाही माझ्या बाप्पाला दृष्ट लावशील तू. दृष्ट लावत नाही. बाप्पाला म्हणते माझ्या लेकरा बाळाला सुखी ठेवा ही मागती बाप्पांकड. गणराज माझा आज आले आगमन झालंय आपल्या घरी. काय सगळ्यांच्या घरी आगमन झालंय. सगळ्यांच्या घरी थाटात एकदम आनंदात आले या. गणपती बाप्पा आल्यावर सगळी आनंदात खुशीत असते ती. कारण की ही सणच तसा आहे व एकदम आनंद गगनात मात नाही एवढा आनंद असतो. बारकी लेकरं देखील म्हणते ती की गणपती बाप्पा आल्याला आम्हाला चालते पण जाताना त्यांच्या देखील डोळ्यात पाणी येते. ते आपल्यापेक्षा लेकरं लय आळकी येते गणपती बाप्पाला. तर बहिणीनं सगळ्याला गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांच्या घरी आला असत्याला आज गणपती बाप्पा तुमच्या म्हणजे आगमन झालं प्रत्येकाच्या घरी. तर गणपती बाप्पाच्या सगळ्यांना बरं का गणपती बाप्पा मोरया शुभेच्छा. तर हे बघा हे आपला असं गणपती बाप्पा इथं बरं का. आणि तुमच्या कविताने इथं मोदक बनवले. तर इकडं स्वामींना लाडूचा प्रसाद ठेवलाय आणि आपल्या गणपती बाप्पाला विसरली लाडू ठेवला नाही. तर चला मित्रांनो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.